पद सरपंच मॅडमांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते. सुचवलेले अध्यक्षपद सरपंच मॅडमांनी स्वीकारावे अशी माझी नम्र विनंती. शालेय शैक्षणिक दर्जा तर मी विनंती करते की त्यांनी शालेय दर्जा सादर करावा. शालेय पोषणमंत्रीच्या पदावर उभी आहे. माझी समस्या आहे की आमच्या शाळेसाठी व पोषणासाठी परिपाठासाठी व चटई आम्ही जुने वापरतो, त्यामुळे आम्हाला नवीन चटई उपलब्ध करून द्यावी अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेया दशरथ लाड. मी शालेय मुख्यमंत्री आहे. माझी अशी विनंती आहे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पेटी पकवाज आम्हाला दुसऱ्यांकडून आणावा लागतो, तर तुम्ही ते उपलब्ध करून द्यावे अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तनिष्का सुंदरे पालकर. मी उपमुख्यमंत्री आहे. माझी अशी विनंती आहे की पालक सभा असताना पालकांना बसण्यासाठी खुर्च्या कमी पडतात, तर आपण खुर्च्या द्याव्यात अशी माझी विनंती. माझे नाव ध्रुवा निलकरकर. मी अभ्यास मंत्री आहे. मी शालेय अभ्यास मंत्री आहे. आमचे गुरुजी जेव्हा कामात व्यस्त असतात तेव्हा आम्हाला संगणकावर आम्ही बघतो, तर आमच्या शाळेत आता संगणक नाही आहे, म्हणून आम्हाला एक संगणक उपलब्ध करून द्यावा. नमस्कार, माझे नाव क्रीडा मंत्र्यांनी यावी अशी मी विनंती करते. यानंतर परिवहन मंत्र्यांनी यावी अशी मी विनंती करते. माझं नाव रोशन. तुझी काय मागणी नाही? तुझी मागणी काय नाही? यानंतर फलक. नमस्कार, माझे नाव सरा संजय टंकर. आम्ही शाळेमध्ये लावून येतो, त्यासाठी आम्हाला सायकली उपलब्ध करून द्याव्या. या शाळेसाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच करून द्यावे उपलब्ध. धन्यवाद. त्या इमारतीत 5वीच्या वर्गातल्या इमारतीत खिडकी तुटलेली आहे, त्यांची व्यवस्थित करावी अशी मी विनंती करतो. माझं नाव अधुरा नाईक. आमच्या लाईट व फॅन पाहिजे अशी नम्र विनंती करतो. यानंतर अर्थमंत्र्यांनी यावी अशी विनंती करते. कोण येतंय? टीव्ही होत्या त्या दोन्ही पण जूनमध्ये बिघडल्या. मी अशी विनंती करते की तुम्ही आमच्या शाळेत एक टीव्ही उपलब्ध करून द्या अशी मी विनंती करते. धन्यवाद. वाटप कार्यक्रमात जमलेल्या सर्वांचे विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर व्यक्ती यांचे मी हार्दिक स्वागत करते. तसेच आता जे काही मुलांनी आपल्या मागण्या मांडल्या त्या आम्ही आमच्या परीने पूर्ण करू अशी मी ग्वाही देते. धन्यवाद.